जेव्हा माता सीतेचं अपहरण झालं तेव्हा तिच्या कानातील बाली पडली होती आणि ती सापडली होती. त्यावेळेला लक्ष्मणाला विचारण्यात आलं की ही बाली तुझ्या वहिनीची आहे का, भाभीची आहे का? त्यावेळेला लक्ष्मणानं उत्तर दिलं की भैया, म्हणजेच लक्ष्मणाने प्रभू श्रीरामाला उत्तर दिलं, भैया, ही बाली माता सीतेची भाभीची आहे की नाही हे मला सांगता येणार नाही, कारण मी वहिनीच्या पायाशिवाय काहीच पाहिलं नाही. तिचा चेहरा देखील मी पाहिला नाही. ती कशी दिसते हे देखील मला माहिती नाही. त्यामुळं मला क्षमा करा. ही बाली वहिनीची आहे का नाही मला सांगता येणार नाही. फक्त मी तिचे चरणच पाहिलेत. एक हा लक्ष्मण जो त्रेतायुगातील राम लक्ष्मण आणि सीता माता वनवासामधील ही घडलेली घटना आज तागायत आपल्याला रामायणामध्ये ऐकायला मिळते, पाहायला मिळते. दीराचं वहिनीचं म्हणजेच भावाच्या पत्नीचं नातं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज हे कलियुग, या कलियुगामध्ये भावाची पत्नी, नातं तेच, माणूस तोच, परंतु वृत्ती बदलली. मोठ्या भावाच्या बायकोसोबतच लव अफेअर सुरू झालं आणि पुढे जे घडलं ते धक्कादायकच, भयंकरच. 2 वर्षापासून स्वतःच्या वहिनीसोबत म्हणजेच भावाच्या पत्नीसोबत या धीराचं म्हणजेच राहुलचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. तो देखील तारुण्य अवस्थेत होता आणि तो देखील लग्नाला आलेला होता. परंतु त्याच वेळेला मोठ्या भावाचं लग्न झालं होतं आणि भाऊ काही कामानिमित्त बाहेरगावी जायचा आणि त्यावेळेस घरी संपर्कात, संबंधामध्ये वहिनी आली आणि या पवित्र नात्यामध्ये शिरकाव झाला, तो म्हणजे प्रेम प्रकरणाचा. अंकिता असं त्याच्या वहिनीचं नाव. अंकिता आणि राहुल या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. घरामध्ये कोणालाही याची भनक नव्हती किंवा कोणाला संशय देखील आला नव्हता, कारण हे नातं सर्व जगामध्ये पवित्र मानलं जातं. 2 वर्ष उलटून गेले. अनेक वेळा त्यांचे प्रेम प्रकरण यामध्ये शारीरिक संबंध देखील होत गेले. परंतु एका दिवशी त्याच्या भावाला संशय आला म्हणून त्याने पाळत ठेवली आणि भावाला आणि बायकोला त्या दोघांच्या पिछड्यावर राहिला आणि हे दोघं कुठे जातात, काय करतात याकडे त्यांनी लक्ष ठेवलं. शेतामध्ये ऊस होता. शेतामध्ये कामानिमित्त ते 2 जण निघून गेले, कारण कोणालाच माहिती नव्हतं की या दोघांमध्ये असं प्रेम प्रकरण चालू आहे, पवित्र नातं आहे असं समजून दीर आणि ती वहिनी गेले. शेतामध्ये, ऊसाच्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर या दोघांनी ऊसाच्या शेतामध्ये कामधंदा सोडून शारीरिक संबंध करायला सुरुवात केली. रासलीला सुरू झाली आणि त्याच वेळेला तिच्या अंकिताच्या पतीने रंगे हात पकडलं बायकोला आणि छोट्या भावाला. नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्याचा माताच फिरला आणि त्याने त्या दोघांना देखील त्याच ठिकाणी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिली, पत्नीला मला नांदवायचंच नाही आणि माझा कोणताही अर्थात याच्यासोबत संबंध नाही आणि भावाचं देखील माझं नातं समाप्त झालं असं म्हणून तेथे रागाच्या भरामध्ये तक्रार देऊन आला आणि घरी बसला. त्याच वेळेला बायकोचं आणि त्या दीराचं जे प्रेम प्रकरण होतं पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. परंतु हे प्रकरण चौकशी करण्याच्या दरम्यानच त्या दोघांचाही प्लॅन रचण्यात आला आणि त्या दोघांनी मिळून त्या भावाला म्हणजेच अंकिताच्या पतीला, राहुलच्या भावाला त्या दोघांनी मिळून संपवलं आणि पुन्हा ती कारवाई पुढे चालत राहिली आणि त्या दोघांना जेलबंद करण्यात आलं. या घटनेतून आपल्याला काय पाहायला मिळतं? उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आज विचार करतो की वहिनीचं आणि दीराचं नातं या आई मुलाचं नातं असतं. एवढ्या पवित्र नात्यामध्ये अशा घटना समोर येतात, अंगावर शहारे उभे राहतात. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? रिअल मराठी क्राईम स्टोरीबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. आपल्या MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. क्षणिक सुखासाठी, क्षणिक शारीरिक काम वाचण्यासाठी आज आपले जीवन उद्ध्वस्त करून घेताना हे तरुण पिढी आपल्याला दिसून येते. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.